जसं की मी ठरवलं होतं की मी वर्कआउट सुरू करणार आहे, तर इथे मी तेच करत आहे. आज भाई आता मी स्किप करणार नाही वर्कआउट, बिलकुल पण करणार. बॉडी पेन झालं तरी करणार. वर्कआउट झाल्यानंतर मस्तपैकी फ्रेश होऊन निघाले ऑफिसला जायच्या आधी मला जायचं आहे बँकेत, कारण माझं पेमेंट चेक आलाय 10 तारखेचा चेक मला दिलाय. किती तारखेला? 15 तारखेला. एवढा लेट, पण माझं इथं कामच झालं नाही, कारण क्रॉस चेकमध्ये सध्या तरी काहीतरी प्रॉब्लेम आला, अपडेट नाही काहीतरी बोललेत ते. सो माझा चेक काय पुढे जाणार नाही. मला बोलले तुम्हाला NFT करावा लागेल. तर मला माहिती नाही NFT, तर माझ्याकडे दोनच ऑप्शन आहेत, जोपर्यंत चेक येईल तोपर्यंत थांबायचं, अगर नाही आलं तर आपलं ऑनलाईन पेमेंट घ्यायचं, जे काही माझं पेमेंट असेल. मूड ऑफ करून मी निघाले ऑफिसला. मला इतकं वाईट वाटतं ना, एवढं इमानदारीनं काम करून सुद्धा हे लोक पेमेंट एवढ्या लेट देतात. तर भाई माझी दिवाळी नाही आहे का? त्या लोकांचीच दिवाळी आहे का? मी काय करू? मला घरी जायचं आहे आता थोड्या दिवसातच. मी काय खाली हात जाऊ काय घरी? स्टुपिड लोक सारे. लेट इट बी. सो इथे बसला बघू शकता किती गर्दी आहे भाई, आणि ऊन, आणि त्याच्यावरनं हे ट्रॅफिक. कसम दिमाग खराब होतो हे ट्रॅफिक बघून. रिक्षामध्ये तेवढं कंटाळतो ना ट्रॅफिकमध्ये बसायला, इतकी धूप लागते ना साईडच्या. इथे स्कूलचे पोरं निघाले आहेत कशासाठी? व्हिजिटला. आम्ही पण असंच जायचो लहानपणी. इथे मी छोटासा ट्रान्झॅक्शन करून पोचले आहे ऑफिसला. की ऑफिसला भेटत थोड्या वेळात. तर गाईज मी व्हिडिओ करता करता अचानक मला आख्यांमध्ये दिसले की माझ्या आख्यांच्या पपनीवरती 2 फोडी झाले आहेत. आय डोंट नो कशा, बट ते पेन किंवा खुजली वगैरे काय होत नाही, नॉर्मल फोडी आहेत. मला तर टेन्शनच आलंय. इथे घरी पोचता हे छोटे छोटे लहान पोरं फटाके फोडत होते, मस्तपैकी त्यांची लाईफ जगत होते. घरी पोचले, मस्तपैकी जेवले, आता झोपणार. बाय गाईज.